नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा मंदिरामध्ये ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं हे मंदिर आसामच्या श्री कामाख्या माता मंदिराचे प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आणि मी तुम्हालाही घेऊन चाललो आहे या मंदिराच्या अद्भुत प्रवासावर. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, हे मंदिर इतकं खास का आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग माता राणीच्या प्रवासाला. हे मंदिर नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या धारणगाव खडक या गावामध्ये येते. आणि धारणगाव हे नाशिकपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय आणि सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे इथलं पार्किंग. इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी खूपच मोठं आणि व्यवस्थित पार्किंग उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आता मी उभा आहे कामाख्या माता मंदिराच्या या भव्य प्रवेशद्वारासमोर आणि तुम्ही बघू शकता हे प्रवेशद्वार किती विशाल आणि आकर्षक आहे. या प्रवेशद्वारातून आत जाताना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते, जणू काही आपण आईच्या दरबारात पोहोचलो. चला मग आता आपण आत जाऊया कामाख्या माताच्या दर्शनाला. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला दिसते ते कालभैरवाचे मंदिर. भगवान कालभैरव हे शक्ती आणि संरक्षणाचे देवता मानले जातात. त्यामुळे मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी अनेक भक्त येथे दर्शन घेतात. या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या मंदिरामध्ये एक विशिष्ट गोष्ट आहे. इथे एकूण 51 वीरांपैकी तब्बल 31 वीरांची स्थापना करण्यात आली आहे आणि उर्वरित वीर हे मंदिराच्या कळसावर विराजमान आहेत. ही रचना आणि श्रद्धा या ठिकाणाचं वेगळेपण दाखवते आणि इथली ऊर्जा खरोखरच वेगळी जाणवते. तर या कालभैरव मंदिराच्या शेजारचं जे मंदिर आहे त्याबद्दल तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो. तर हे आहे श्री सुदाम जाधव आणि इंदुबाई जाधव यांनीच आपली 2 एकरची जमीन ही मंदिरासाठी दान दिली. खरंच अशा दानशूर लोकांमुळेच अशी भव्य मंदिरे उभारतात. चला तर आता पुढे जाऊया. आत येताच तुम्ही बघू शकता हे मंदिराचं सभागृह किती भव्य आणि प्रशस्त आहे. शांतता, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण मनाला लगेच वेधून घेतं. आणि जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला समोर दिसतं ते पवित्र कुबेर यंत्र. हिंदू धर्मात कुबेर यंत्र हे धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की यंत्राचं दर्शन घेतल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येतं. कुबेर यंत्राचं दर्शन घेऊन आपण जातो ते नवनाथ बडेबाबा यांच्या समाधीकडे. अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी तरागी नवनाथ म्हणजे भारतीय अध्यात्मातील 9 महान सिद्धयोगी ज्यांनी योग, ध्यान आणि साधनेद्वारे लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. त्यांचं महत्त्व सांगायचं झालं तर त्यांनी जीवनात साधना, शिस्त आणि भक्तीचा मार्ग दाखवून मनुष्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेलं. म्हणूनच त्यांचं दर्शन घेताना एक वेगळीच शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. तर मित्रांनो, तुम्हाला या नवनाथांचे नाव माहिती का? माहीत असेल तर कमेंट करा. बघूया किती नाथ भक्त आज आपला हा व्हिडिओ बघताय. मित्रांनो, हे मंदिर बनवायचं स्वप्न श्री गणेश जगताप यांचं होतं आणि यांनी हे मंदिर 2023ला बनवायचं चालू केलं आणि आता म्हणजे मार्च 2026ला या मंदिराचं काम बनवून पूर्ण झालं. आता आपण उजव्या बाजूला आलो आहोत, जिथे दशमहाविद्यांचे दर्शन मिळते. इथे दशमहाविद्या या मूर्ती स्वरूपात विराजमान आहे. दशमहाविद्या म्हणजे आदिशक्तीचे 10 शक्तिशाली रूप, जे जीवनातील अडथळे दूर करून ज्ञान, शक्ती आणि संरक्षण देतात. म्हणूनच त्यांच्या दर्शनाने मनाला शांती मिळते
आणि आतूनच एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. खरंच प्रत्येक भक्ताने इथे येऊन या देवींचे दर्शन हे घेतलेच पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण इथली माहिती थोडक्यात जाणून घेऊया मुकुंद खैरनाजी यांच्याकडून. हे देवीचे भक्त आणि इथले रहिवासी पण आहेत. तर मुकुंदजी, सांगा तुमच्या शब्दात. म्हटलं इथं जवळजवळ 5-6 वर्षापासून मंदिराचं काम चालू झालं होतं. आता मागच्या महिन्यात काम पूर्ण झालं. 17 तारखेला 17 तारखेपासून पूजा चालू झाली इथं. 17 मार्चपासून. 17 मार्च. हो, 17 मार्चपासून. तर 27 मार्चला मंदिराची ओपनिंग झाली. 27 मार्चला. तर इथं भैरवनाथांचं मंदिर आहे. नंतर कामाख्या माता, गणराज, नंतर आपलं तिलस्मी माता, बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज वगैरे यांचे मंदिर आहेत. तर बाबांनी ते कामाख्याला तिथं बळी आखाड्यामध्ये अध्यक्ष आहेत मंदिराचे तिथले. तर मग बाबांना देवीचा साक्षात्कार झाल्यामुळे गणेश इथं बाबा गणेश जगताप बाबा यांना, जगताप हां, यांना तर त्यांनी इथं मंदिराची स्थापना स्थापना केली. केली. मंदिराची स्थापना केली. त्यांची इच्छा होती की आपण आपल्या महाराष्ट्रात मंदिर झालं पाहिजे बुवा. या दृष्टिकोनातून त्यांनी इथं मंदिर स्थापना केली. अच्छा. आता आपण आलोय येथील मुख्य कामाख्या माता गाभाऱ्यात. या गाभाऱ्याची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर नाही, तर गुहेसारखं खाली उतरून जाणारं एक पवित्र स्थान आहे. इथे देवीची मूर्ती नसून माता ही नैसर्गिक शक्तीचं प्रतीक म्हणून योनी स्वरूपात या पवित्र स्थानी विराजमान आहे. इथे दर्शन घेताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मन शांत होतं आणि आतून शक्ती मिळाल्यासारखं वाटतं. म्हणूनच प्रत्येक भक्ताने इथे येऊन आई कामाख्या मातेचे दर्शन घेऊन इथे पूजा नक्की करावी. मंदिराची फेरी मारताना आपण पूर्व दिशेने येतो. इथे पूर्वेकडे मुख करून गणपती बाप्पांचं एक सुंदर विराजमान रूप दिसतं. आणि विशेष म्हणजे भविष्यात मंदिराच्या दर्शनाची सुरुवात इथूनच होणार आहे भक्तांसाठी. म्हणूनच इथे प्रथम गणपतीचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करणं हे अधिकच शुभ मानलं जातं. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहोत. इथे खूप मोकळी जागा आहे आणि इथेच मंदिराची सर्व विधी, कार्यक्रम आणि महाप्रसादाची तयारी केली जाते. भक्तांसाठी सेवा आणि प्रसाद याचं हे एक महत्त्वाचं केंद्र आहे. त्यानंतर आपण येतो महादेवाच्या दर्शनाला. येथे महादेव आणि नंदी हे काळ्या पाषाणात अतिशय सुंदर रूपात बनवण्यात आले आहे. मित्रांनो, या मंदिराबद्दल अजून एक अत्यंत खास गोष्ट म्हणजे हे संपूर्ण मंदिर 111 खांबांवर उभे आहे असं सांगितलं जातं. आणि प्रत्येक खांबांवर देवी देवतांच्या, गंधर्वांच्या सुंदर आणि सूक्ष्म कोरीव मूर्त्या दिसतात. ही कलाकसूर इतकी आकर्षक आहे की प्रत्येक खांब स्वतः एक कथा सांगतो असे वाटतं. तर मित्रांनो, व्हिडिओचा शेवट आलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला
महाराष्ट्रामध्ये राहून आसामच्या गुवाहाटी इथल्या श्री कामाख्या माता मंदिराचा आशीर्वाद पाहिजे असेल आणि तिथल्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या निफाड तालुक्यातल्या धारणगाव येथे गावात असलेल्या श्री सिद्ध कामाख्या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा, नक्की भेट द्या आणि देवीचा आशीर्वाद घ्या. धन्यवाद. जय श्री कामाख्या.